जसं आपल्याला जुलाब होतात की नाही, तसं प्रत्येक जुलाबाचे एपिसोडसोबत मी तुम्हाला म्हटलं की पाण्याची पातळी ही कमी होते. त्यासोबतच आपल्या आतड्यामध्ये जे हेल्दी बॅक्टेरिया आहे, जे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत असणं, ते बॅक्टेरिया प्रत्येक जुलाबासोबत वॉश आउट होतात. तर ती हेल्दी बॅक्टेरियाची पातळी नियमित किंवा मेंटेन करण्यासाठी आपल्याला दहीचं सेवन किंवा ताकाचं सेवन करायचं आहे. तर दहीचं सेवन जे आहे, तुम्ही प्लेन दही या स्वरूपात करू शकता किंवा दही भात म्हणून या स्वरूपात करू शकता किंवा थोडंसं दह्यामध्ये मीठ टाकून तुम्ही त्या प्रकारे देखील दह्याचं सेवन करू शकता. त्याशिवाय ताकाचं सेवन देखील जुलाबामध्ये किंवा आपल्या आतड्यातील जे हेल्दी बॅक्टेरिया आहेत त्याची पातळी मेंटेन करण्यासाठी ताकाचं देखील तुम्ही सेवन करू शकता. तर आता ताक म्हटलं तर घरगुती पद्धतीने जे आपण ताक बनवतो की नाही, थोडं मीठ टाकून, सुंठपूड टाकून किंवा थोडी जिरापूड टाकून अशा प्रकारच्या ताकाचं आपल्याला सेवन करायचं आहे. तर जे रेडीमेड ताकाचे जे टेट्रापॅक येतात की नाही, छास किंवा ताक या स्वरूपामध्ये, ते जे रेडीमेड ताक आहे ते आपल्याला इथे पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत. कोल्ड्रिंक्स आहे, चहा आहे, कॉफी आहे, दुधात शिजवलेलं कोणताही पदार्थ, जसं दुधात शिजवलेली खीर आहे, रबडी आहे किंवा कोणताही दुधात शिजवलेला पदार्थ आहे, तो आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचा आहे. रेडीमेड फ्रूट ज्युसेस मिळतात टेट्रापॅकच्या स्वरूपात, ते आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. उसाचा ज्यूस हा देखील आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचा आहे. दूध आपल्याला कोणत्याही स्वरूपात जुलाबामध्ये घ्यायचं नाही आहे. आता तुम्हाला जुलाब होत आहे तर खाणं हे तुमचं हलकं असलं पाहिजे किंवा तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच खावा. ओव्हर इटिंग पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. जेवढी भूक आहे तेवढंच खायचं आहे. आणि तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाता तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांनी सांगितलेले आहे त्यांच्या सल्ल्यानुसार औषधाचा कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्याला जुलाब होतात, आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरने सांगितलेला डोस आपण 4 डोस दिले तर आपण 2 डोस घेतो. आपल्याला जुलाब कमी झाले की आपण तो डोस बंद करतो आणि 3-4 दिवशी मस्तपैकी आपले जुलाब थांबलेत म्हणून काय करतो, आपण मस्तपैकी एन्जॉय करतो, बाहेरचं खातो किंवा हॉटेलला जातो, पाणीपुरी खातो, शेवपुरी खातो. म्हणजे 2-3 दिवसात जे तुम्ही पूर्णपणे अवॉइड केलेलं असतं खाण्यामध्ये ते आपण पुन्हा अपथ्याच्या स्वरूपात करतो आणि मग परत 2 दिवसांनी आपल्याला जुलाब होतात. तर माझं सांगणं तुम्हाला हेच आहे की जुलाब बरे झाल्यावरती पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या डॉक्टरांनी जे डोस दिलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आणि जुलाब जरी तुमचे बरे झाले तरी पुढचे 3-4 दिवस देखील तुम्हाला खाण्याचं जे पथ्य आहे ते पूर्णपणे सांभाळायचं आहे. तर अशा प्रकारे जर जुलाबामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, त्यापासून पुढे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते तुम्ही नक्कीच अवॉइड करू शकता. तर अशा प्रकारे स्वच्छ अन्न खावा, शुद्ध अन्न खावा, स्वच्छ पाणी पिया, हॅप्पी राहा आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या. थँक्यू.